काल आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे काल आपल्याला सोडून गेले आणि ते आपल्याला सोडून गेले. त्यांचं आयुष्य तितकं होतं, पण आपली शेतकऱ्याची आणि सामान्य माणसाची इतकी मोठी हानी झालेली आहे का ती कधीसुद्धा भरून निघणारी नाही. काल मी माझा मित्र आहे तिथं, मी त्याला फोन लावला, तो इतका रडला तर त्याला बोलता सुद्धा येत नव्हतं. माणूस चांगला असल्याशिवाय जनता त्याची वाहवाही करीत नाही. खरोखरच माणूस होता तो आणि त्याला अजितदादा हे नाव त्यांना हे शोभत होतं. मी अजितदादाची बरीचशी भाषणं ऐकली आणि त्यांचे जे मंत्री होते, आमदार होते, त्यांची सुद्धा ऐकली. मंत्री एखादा जर जे सोडून जर बोलायला लागला, लाईन सोडून जर बोलायला लागला, अजितदादा त्याला दाखवित होते. अजितदादाजवळ जात पात हे काय विषयच नव्हता. जातीवर जर कोणी बोललं तर त्याला अजितदादा इतकी तंबी द्यायचे का तुला पटलं तर नीट बोलायचं, नाही तर बोलायचं नाही. त्याला असं ठोकून सांगायचे. त्याला आपण नेता म्हणावं, नाही तर आपण पाहिले तर किती नेते काय करतात. बरेचसे नेते असे दंगलखोर आहेत, पण ते दंगलखोरीला रोखण्याचं काम अजितदादा करीत होते. आणि आपल्यासाठी कालचा दिवस हा फार मोठा म्हणजे काळाचा दिवस होता. मी माझ्या पठाण कुटुंबियाच्या वतीनं, दिलदार कुटुंबियाच्या वतीनं मी दादाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो का दादाच्या जीवात मला सद्गती मिळो, शांती मिळो आणि असा माणूस पुन्हा जन्माला येवो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री अजितदादा पवार हे काल विमान अपघातामध्ये त्यांचं दुर्दैवी असं निधन झालं. पण मित्रांनो, एक गोष्ट पहा त्यांची, सकाळी ते 7:45 वाजता बारामतीमध्ये उतरत होते, मुंबईमधून आले होते. ते उठले किती वाजता असते? 8:45ला. उठले किती वाजता असते? त्यांनी आवरावरी करून त्यांचे नाश्ता पाणी करून आम्ही सकाळी ज्यावेळेस मॉर्निंग वॉकला जातो त्यावेळेस आमची चर्चा झाली की 8:45 वाजता माणूस बारामतीमध्ये रेडी होतो, आपण अजून रस्त्याने चाललो. म्हणजे यांची कामाची गती किती होती. ज्यावेळेस बीड जिल्ह्याचे ते पालकमंत्री झाले त्यावेळेस आपल्या बीड जिल्ह्याचं तर खूप दुर्दैव आहे. मुंडे साहेब येताना त्यांना ज्यावेळेस त्यांना मंत्रिपद भेटलं आणि सत्कार घ्यायचा तर त्यावेळेस त्यांचं असं निधन झालं. आज आपल्याला चांगले पालकमंत्री लाभले होते. उपमुख्यमंत्रीसारखा पालकमंत्री, अर्थ खातं आपल्याकडे होतं आणि या अर्थ खातं असताना आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे आपल्याला निधीचा कुठलाही तुटवडा येणार नव्हता. पण आपलं बीड जिल्ह्याचं दुर्दैव असं आहे की नाही का, आपल्याला हे असे माणसं भेटले आणि लगेच जातात की आपण कुठंतरी सापडीत असं मला कुठंतरी वाटतं. आणि दुसरी गोष्ट, 6 वाजता बीडमध्ये येणारा माणूस पालकमंत्री 6 वाजता, सकाळी 6 वाजता जो अपडेटमध्ये राहायचे, संध्याकाळी 11-12 वाजेपर्यंत काम करायचे. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे किंवा रावसाहेबांनी सांगितलं त्यांच्याकडे जात भेद हा कुठला प्रश्न नव्हता. कोणताही व्यक्ती कोणत्याही जाती धर्माचा त्यांच्याकडं ते सांगायचे. आम्ही चव्हाण साहेबांच्या मुर्शीत वाढलेलो येतं, आमच्याकडे पूर्णपणे सर्व जाती धर्माच्या व्यक्तींना संधी भेटती, सर्व जातीचे त्यांच्याकडे कार्यकर्ते होते. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी काल परवा दिवशी एक भाषण झालं, एका मुलीने भाषणामध्ये चुकत होती तर तिला लगेच खाली बसवलं आणि तुझी अवकत काय आहे, तुझी वय काय आहे आणि तू बोलती कोणावरती. हे असेच बोलणारे दादा होते. नाहीतर कसं आहे, माझी बाजू धरून बोलते म्हणल्यावर काही बोललं तरी चालतं असं त्यांना पटत नव्हतं. असो, आपल्यातून आज दादा गेलेत, महाराष्ट्र पोरका झालाय, आपला बीड जिल्हा पोरका झालाय आणि मी या दादांच्या दुःखामध्ये खूप सहभागी आहे आणि दादांना श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. अमर रहे, अमर रहे अजितदादा, अमर रहे, अमर रहे, अमर रहे अजितदादा, अमर रहे, अमर रहे, अमर रहे अजितदादा, अमर रहे. सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आज शोकसभेला या ठिकाणी अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सगळेजण उपस्थित होते आणि सगळ्या